नमस्कार. आजच्या या विशेष विवेचनात आपण एका खूप सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या कवितेबद्दल बोलणार आहोत. एडगर गेस्ट यांची कविता, तुम्ही तुमचा उद्या मिळवला आहे का? चला तर मग या कवितेच्या खोल अर्थाचा शोध घेऊया. पण पुढे जाण्याआधी चला एका प्रश्नावर थोडा विचार करूया. नक्की कशामुळे एखादा दिवस आपल्याला सार्थक वाटतो किंवा वेल स्पेंट वाटतो? हाच प्रश्न या कवितेच्या केंद्रस्थानी आहे आणि ती आपल्याला याच्या उत्तराच्या दिशेने घेऊन जाते. बरं, ही कविता इतकी खास का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी तिचे कवी एडगर गेस्ट यांच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला हवं. त्यांना लोकांचे कवी असं का म्हटलं जातं हेही आपण पाहूया. एडगर गेस्ट यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता, पण ते लहानपणीच अमेरिकेत आले. त्यांची लिहिण्याची पद्धत इतकी सोपी आणि सरळ होती की त्यांच्या कविता थेट लोकांच्या मनाला भिडायच्या. म्हणूनच त्यांना प्रेमाने लोकांचे कवी असं म्हटलं जाऊ लागलं. या कवितेचं वैशिष्ट्य माहितीये काय आहे? ती आपल्याला कोणताही मोठा उपदेश करत नाही. उलट ती आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावणारे काही सोपे प्रश्न विचारते, जेणेकरून आपण आपल्या दिवसाचा आढावा घेऊ शकू. चला तर मग कवितेच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. पहिल्या कडव्यात कवी आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यातल्या अगदी साध्या सोप्या गोष्टींवर लक्ष वेधतात. किती साधे पण किती खोलवर विचार करायला लावणारे प्रश्न आहेत हे, नाही का? या ओळी आपल्याला क्षणभर थांबून विचार करायला लावतात की आपल्या असण्याचा, आपल्या बोलण्याचा इतरांवर काही सकारात्मक परिणाम होतोय की नाही. इथे कवी आपल्यासमोर दोन पर्याय ठेवतात. एकतर आपण एखाद्याला आनंदाने भेटू शकतो किंवा फक्त औपचारिकपणे कसं काय म्हणून पुढे निघून जाऊ शकतो. निवड आपलीच असते, पण त्याचे परिणाम खूप वेगवेगळे असू शकतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पहिलं कडवं हे एका चेकलिस्टसारखं आहे. दिवसाच्या शेवटी आपण स्वतःला विचारू शकतो, आज यातलं काय काय केलं? आपल्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आलं का? ठीक आहे, आता आपण दुसऱ्या कडव्याकडे वळूया. इथून प्रश्न थोडे अधिक गंभीर होतात आणि आपल्याला आपल्या कृतींचा आणखी खोलवर विचार करायला भाग पाडतात. आता प्रश्न फक्त हाय हॅलो करण्यापुरता मर्यादित नाही. कवी विचारतात की आपण खऱ्या अर्थाने कुणाला मदत केली आहे का? ह्या ओळी खूप महत्त्वाच्या आहेत. लक्ष द्या, कवी इथे अनेकांना मदत करा असं म्हणत नाहीयेत, तर निदान एका व्यक्तीला मदत करण्यावर भर देत आहेत. यातून आपल्या कृतीची खोली दिसून येते. ही कल्पनाच किती शक्तिशाली आहे. आपले शब्द किंवा आपली एखादी छोटीशी कृती एखाद्या निराश व्यक्तीला नवीन आशा देऊ शकते आणि नकळतपणे त्यांचं आयुष्य बदलू शकते. आता आपण कवितेच्या पुढच्या महत्त्वाच्या संकल्पनेकडे जाऊया. ती म्हणजे दिवसभरात आपण ज्या कृती करतो त्यामागे काय सोडून जातात. हे रूप किती प्रभावी आहे, नाही का? जरा विचार करा, आजचा दिवस संपल्यावर आपण मागे काय सोडून जातोय? एक सुंदर आठवण की कटू जखम? हे चित्र बरोबर तीच कल्पना दाखवतंय. आपला प्रत्येक दिवस हा एक प्रवास आहे आणि त्या प्रवासात आपण सकारात्मक पाऊलखुणा सोडायच्या की नकारात्मक, ही निवड पूर्णपणे आपलीच आहे. आणि आता आपण कवितेच्या त्या शक्तिशाली समारोपाकडे आलो आहोत, जिथे दिवसभराच्या या कसोटीचा अंतिम निकाल लागतो. कवीने आतापर्यंत विचारलेले सगळे प्रश्न आपल्याला या एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातात. एक असा प्रश्न ज्यात आपल्या संपूर्ण दिवसाचा सार दडलेला आहे. या ओळी खरंच अंगावर येतात. उद्याचा दिवस हा आपला हक्क नाही, तो आजच्या चांगल्या कर्माने मिळवावा लागतो. हीच या कवितेची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची शिकवण आहे. तर या संपूर्ण कवितेचा संदेश अगदी स्पष्ट आहे. आपलं भविष्यकाळ आपल्याच हातात आहे, जो आपण आजच्या चांगल्या कामांनी घडवू शकतो. प्रत्येक दिवस हा उद्याचा दिवस मिळवण्याची एक संधी आहे. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. आपला उद्याचा दिवस सार्थक करण्यासाठी आज आपण काय करणार आहोत यावर नक्की विचार करा.